हॅलो नागपूरकर, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर नागपूरकर, अलीकडे म्हणजेच 2025च्या अखेरीस डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या सगळ्यांना LPG सिलेंडरचा तुटवडा जाणवला होता. तर यामागची कारणे नक्की काय आहेत हे आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नागपूरमध्ये अलीकडेच LPGची तीव्र टंचाई निर्माण झाली होती आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे पॅनिक होऊन लोकांनी केलेल्या बुकिंगमुळे वाढलेली मागणी हे आहे. त्याचप्रमाणे टँकरवरील नवीन अनिवार्य GPS किंवा VTS ट्रॅकिंग प्रणालीमुळे आलेले अडथळे आणि टँकर पाठवण्यास विलंब यासारख्या लॉजिस्टिक समस्यांच्या एकत्रित परिणामामुळे ही परिस्थिती उद्भवली, ज्यामुळे रिफिलसाठी विशेषतः लग्नसराईसारख्या सर्वाधिक मागणीच्या हंगामात मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे. टंचाईची प्रमुख कारणे आहेत की लोकांनी पॅनिक होऊन आधीच बुकिंग केलेले आहे. ग्राहकांनी गरजेपेक्षा खूप आधी रिफिल बुक केल्यामुळे मागणीत कृत्रिम वाढ झाली आणि त्यामुळे प्रणालीवर मोठा ताण आला. नवीन टँकर तंत्रज्ञान हे काय आहे तर सर्व गॅस टँकरवर व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम बसवण्याच्या केंद्र सरकारच्या आदेशामुळे पुरवठ्यात लक्षणीय विलंब झाला. कारण सर्व टँकरवर ही प्रणाली बसवलेली नव्हती, त्यामुळे नेहमीच्या वितरण वेळापत्रकात व्यत्यय आला. लॉजिस्टिकल अडचणी, VTS बसवण्यात आलेला किंवा झालेला विलंब आणि डेपो व एजन्सी यांच्यातील टँकरच्या हालचालींच्या समन्वयातील अडचणींमुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली. वाढत्या मागणीचा हंगाम म्हणजेच 2025च्या अखेरीस सुरू झालेल्या लग्नसराईमुळे मागणीत आणखी वाढ झाली, ज्यामुळे टंचाई अधिक तीव्र झाली. तर मित्रांनो, घरगुती ग्राहक आहेत त्यांच्यावर काय परिणाम झाला तर ग्राहकांना त्यांच्या LPG रिफिलसाठी अनेक दिवस म्हणजेच एक आठवड्यापेक्षा जास्त काळ प्रतीक्षा करावी लागली आणि अजूनही करावी लागत आहे. त्यामुळे लोक निराश झाले आहेत. एजन्सीमध्ये लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत आणि ग्राहक आणि कर्मचारी यांच्यामध्ये वाद निर्माण झाले आहेत. तर ही स्थिती 2025च्या अखेरीस आणि 2026च्या सुरुवातीस. पण मित्रांनो, आता आपल्याला घाबरून जाण्याची गरज नाही, कारण परिस्थिती गंभीर असली तरी तेल कंपन्या VTS संबंधित समस्या सोडवण्यासाठी काम करत असल्याने आणि पुरवठा स्थिर होत असल्याने परिस्थिती नियंत्रणात येऊ लागलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.